औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठे नाव असलेल्या दिवंगत डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला आहे. रुग्णालयावरील निवासस्थानात राहण्याच्या अधिकारावरून त्यांचे जावई सुजय फडके आणि सून डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्यातील संघर्ष थेट सदर बाजार पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी राहत्या घरी स्वतःच्या परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडून जीवन संपवले होते. या घटनेने संपूर्ण सोलापूर हादरले होते. आजही अनेक नागरिक त्यांची आठवण देवमाणूस म्हणून काढतात. मात्र त्यांच्या निधनानंतर आता कुटुंबातील मालमत्ता आणि वास्तव्याच्या प्रश्नावरून वाद उफाळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी डॉक्टर सोनाली वळसंकर या रुग्णालयावरील घरात राहण्यासाठी गेल्या असता कुटुंबियांकडून त्याला विरोध झाला होता. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा वाद कायम राहिला. अलीकडे डॉक्टर सोनाली पुन्हा त्या घरात राहण्यासाठी गेल्यानंतर वादाला नवे वळण मिळाले आहे. सुजय फडके यांचा दावा आहे की रुग्णालय व त्यावरील जागा ही खासगी मालमत्ता असून डॉक्टर सोनाली त्यांना येथे राहण्याचा अधिकार नाही. दुसरीकडे डॉक्टर सोनाली यांची भूमिका ठाम आहे. मी या घराची सून आहे. लग्नानंतर या कुटुंबाचा भाग झाले असून मला येथे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास दोघांमध्ये रुग्णालय परिसरात पुन्हा वाद झाला. परिस्थिती तणावपूर्ण बनत असताना डॉक्टर सोनाली यांनी डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली. त्याचवेळी सुजय फडके यांनीही पोलिसांकडे धाव घेत डॉक्टर सोनाली यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शिवीगाळ, धक्काबुक्की आणि दमदाटी केल्याचे आरोप करत परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत. सदर बाजार पोलिसांनी दोन्ही तक्रारींची नोंद घेतली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बनगर यांच्या समोर दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.